चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा इतिहासाचा हिस्ट्रीचा जो पेपर आहे आपल्याला, या पेपर मध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला आउट ऑफ मार्क देखील मिळू शकतात तुम्हाला। आणि लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय का तुम्हाला स्कोर कार्ड मध्ये तुमचा इतका इम्प्रूव्हमेंट होऊ शकतो का तुमचा जो स्कोरिंग लेवल आहे हा खूप सारा इम्प्रूव्हमेंट होऊ शकतो। ओके, तर यासाठी तुम्हाला मी काही टिप्स सांगणार, एकदम महत्त्वाच्या टिप्स असणार आहे। या सगळ्या लिहून घ्या, आपल्या डोक्यामध्ये खोपडीमध्ये सेव्ह करून घ्या, कारण इतक्या आयएमपी टिप्स असणार मित्रांनो। लक्षात घ्या, तुम्हाला आउट ऑफ द मार्क मिळणार आहे, पण पेपर कसा लिहायचा या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। बऱ्याचदा काय होत असतात का काही विद्यार्थी नुसते पेपर लिहितात, खूप सारा लिहित बसतात आणि लिहिण्याच्या नादामध्ये त्यांना मार्क ही कमी मिळतात। मग रिझल्ट आल्यानंतर ते पश्चाताप होतो त्यांना का बाबांना आपला पेपर मध्ये मार्क कमी का मिळाले, हा क्वेश्चन हा प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो। मग या प्रश्नाचं उत्तर आहे बघा मित्रांनो, हा पेपर कसा लिहायचा आणि पेपर लिहिताना कोणत्या चुका करायच्या नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बरोबर आहे, चला बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आता 10वी बोर्ड परीक्षामध्ये जेवढे तुमचे काही पेपर लिहिले तुम्ही, पण त्यापासून तुम्हाला इतिहास आणि भूगोलाचा पेपर हा खूप वेगळा असणार आहे। या दोन्ही क्वेश्चन पेपरचे आन्सर तुम्हाला उत्तर लिहिताना काळजीपूर्वक उत्तर लिहिणं आणि खूप गरजेचं आहे। का लिहिणं गरजेचं आहे समजून घ्या। बघा आता इतिहासाचा पेपर सगळ्यात पहिले बघा काय तुम्हाला का संकल्पना चित्रांची उत्तरे थेट लिहू नका। जर तुम्हाला संकल्पना चित्र दिलं असेल ना, त्याची उत्तर तुम्ही डायरेक्टली लिहित बसू नका, ठीक आहे ना। तर सगळ्यात पहिले काम करा तर जो संकल्पना चित्र दिलं असेल तुम्हाला सेम टू सेम तशा प्रकारचे ते बॉक्सेस वगैरे काढा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय लिहिलंय आतमध्ये ही माहिती तुम्ही फिलअप करा अगोदर। ओके, ही माहिती फिलअप करा आणि त्याच्यानंतर त्याची जे काही उत्तर वगैरे चौकटी असतील या चौकटी तुम्ही काढून घ्या आणि त्याच्यामध्ये त्याची उत्तरे लिहा। बरोबर आहे, पुढे बघा संकल्पना चित्रामध्ये तुम्हाला काय दिलंय, कुठला मुद्दा लिहायचा तुम्हाला, सण विचारले, इसवी सन वगैरे विचारले, कोणाची नावं विचारले, ती कायदे विचारले, तुम्हाला काय असेल ते विचारले, ते तुम्ही नीट लिहा अगोदर, खिचडी करत बसायची नाही। पुढे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा का बोर्डाच्या सूचनेनुसार संकल्पना चित्र पेननेच काढणं अपेक्षित आहे। काय सांगितलं तुम्हाला, जर तुम्ही एखादं चित्र, लक्षात घ्या काय संकल्पना चित्र जर तुम्हाला दिलं असेल तर तुम्ही पेनाचाच उपयोग करा, दुसऱ्या गोष्टीचा उपयोग करायचा नाही। म्हणजेच काय तुम्हाला का पेन्सिलचा उपयोग करायचा नाही, काय का पेन्सिलचा उपयोग करायचा नाही, फक्त आणि फक्त तुम्ही पेनानेच तुम्हाला जी काय आकृती दिली असेल किंवा जो संकल्पना चित्राचा जो अशा प्रकारचा जो तुम्हाला बोर्ड दिला असेल, चौकट दिली असेल, ती चौकट तुम्हाला काय करायची, फक्त पेननीच काढायची आहे। पुढे बघा उत्तरे तुम्ही काय, आता उत्तरे पॅरेग्राफ मध्ये लिहू नका, मोकार लिहू नका। लक्षात घ्या काय, उत्तरे मोकार लिहू नका, लक्षात घ्या। बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते का मराठी हिंदी वगैरे काय त्यासारखा खूप लिहायचे, 120 शब्दामध्ये 180 शब्दामध्ये 200 शब्दामध्ये उत्तर जास्त लिहित बसायची नाही। तर काय लक्षात घ्या, पॅरेग्राफ पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायची नाही, तर तुम्हाला ते उत्तरे तुम्हाला प्रत्येक असणारे ती म्हणजे तुम्हाला मुद्द्यानुसार लिहायचे। मुद्दे बघा काय का मुद्द्यानुसार तुम्हाला लिहायचे, म्हणजे काय का लक्षात घ्या, समजा इथं एक लिहिलं की बाबा अशी अशी घटना या ठिकाणी झाली, ठीक आहे ना, किंवा अशी चळवळ या ठिकाणी झाली, हरित क्रांती या साली सुरुवात झाली, किंवा त्याचे हे होते, ठीक आहे ना, कोण अध्यक्ष होते, तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला मुद्द्यानुसार लिहायचे 1 2 3 वगैरे। पण डायरेक्टली तुम्ही कायम करायचं मित्रांनो का पॅरेग्राफ मध्ये उत्तर अजिबात लिहिण्याचा कोणीही प्रयत्न करायचा नाही, कारण जर जास्त पॅरेग्राफ तुम्ही लिहिला तर 100% तुमचे मार्क गायब झाले म्हणजे झालेच। ओके ना, लक्षात घ्या। त्याच्यामुळे जास्त अभ्यास झालाय आणि पॅरेग्राफ लिहित बसलं त्याला काय अडचण नाही, सरळ 1 2 3 4 अशा प्रकारचे आकडे देत जायचे, ठीक आहे ना। पुढे बघा मित्रांनो, महत्वाचे शब्द हायलाइट करा। हायलाइट म्हणजे काय, हायलाइटर घेऊन जाणार का नाही, त्याच पेनने जर तुम्हाला रिकाम्या जागा विचारल्या गेलेल्या आहेत, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये जर तुम्हाला समजा 1960 हे तुमचं उत्तर आलेलं आहे, तर या 60 ला उत्तराला तुम्ही हायलाइट करा, म्हणजे अंडरलाईन करा। कशाने करा, जो पेन तुम्ही वापरत आहात त्याच पेनने त्याला हायलाइट करा, म्हणजे त्याला अंडरलाईन करा। समजतंय का, हायलाइटर घेऊन जायचा नाही, त्याला बॉक्स बीस काढायचा नाही, सरळ त्याला काम करायचं का एक अंडरलाईन, एक किंवा डबल अंडरलाईन तुम्ही त्याला करू शकता त्याच पेनने, ठीक आहे ना। पुढे बघा, उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। आता उतारा वाचत असताना लक्षात घ्या काय का उतारा जर तुम्ही वाचत असाल तर उतारा वाचताना तुम्ही काळजीपूर्वक उतारा वाचायचा, अजिबात इकडं तिकडं गोंधळ होता कामा नये। त्या उतार्यातील जे वाक्य असतील, वाक्य रचना असेल, त्या वाक्य रचनाला अपेक्षित लावूनच तुमचं उत्तर आलं पाहिजे।
समजतंय का? जर तुम्हाला कोण होते, कोणतं साल होतं, जन्म होता, जन्म ठिकाण होतं, हे असं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, पण त्याचे परिणाम काय झाले, कशा प्रकारे होईल, हे जर असेल तर उतार्यातले उत्तर लिहून तुम्हाला त्याला मुद्देनुसारच तुम्हाला ते उत्तर तुम्हाला लिहायची आहेत. नीट लक्षात घ्या उतार्यामध्ये, ठीक आहे ना? आणि उतार्याचं जे उत्तर असणार आहे तेही तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ मध्ये लिहित बसायचं नाहीये. जर तुम्हाला विचारलं तर कारणे द्या, काय वरील उतारण्यामध्ये समजा एखादं दिलं असेल, तुम्हाला विचारलं असेल कारणे द्या, तर कारणे देत असताना तुम्ही काय करायचं, एक आकडा टाकायचा, एक मुद्दा लिहायचा, दोन आकडा टाकायचा, दोन मुद्दा लिहायचा, तीन आकडा टाकायचा, तिसरा मुद्दा लिहित असायचं, ठीक आहे ना? पॅरेग्राफ लिहित बसायचा नाही. पुढे बघा मित्रांनो, महत्वाची गोष्ट आहे. आता ही महत्वाची गोष्ट काय ती थोडक्यात समजून घेऊया. बघा आता या महत्वाच्या गोष्टीमध्ये बघा तुम्हाला काय का सगळ्यांनी कंपल्सरी, बघा काय सगळ्यांनी कंपल्सरी की जास्तीचे प्रश्न सोडवू नका, जास्त मोकार प्रश्न सोडवायचे नाही. जर तुम्हाला विचारलं असेल टिपा लिहा, समजा काय तुम्हाला विचारलं टिपा लिहा दिले, तुम्हाला 2 सोडायची ती आणि तुम्हाला एकूण ऑप्शन 4 दिले ती, काय केलं तुम्हाला एकूण ऑप्शन तुम्हाला 4 दिले ती. मग जर 4 ऑप्शन दिलं असं त्याला सोडवणार कसं, तर लक्षात घ्या 4 पैकी कोणतेही जे तुम्हाला 2 असतील ते 2 तुम्ही सोडवायचं. काय करा तुम्ही कोणतेही 2 जे असतील ते तुम्ही व्यवस्थित सोडवा, परंतु लक्षात घ्या जास्तीचा 3 नंबरचा 4 नंबरचा प्रश्न सोडवच्या भानगडीमध्ये पडू नका, तुमचा वेळ वाया घालू नका. पण एक गोष्ट नक्की करा, जर तुम्ही समजा इथं तुम्हाला 1 2 3 आणि 4 अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिले, ते 4 पैकी 2 सांगितले, जर तुम्हाला पहिला येतोय तर पहिला लिहा, त्याचं उत्तर लिहा. जर समजा तुम्हाला तिसरा येतोय, तिसऱ्याचा आकडा तोच टाका, खाली मी बोलणार आहे तोच आकडा टाकून तुम्ही काय करा त्याला सोडवा. आणि जर तुम्हाला लक्षात घ्या हे 2 नंबरचं आणि 4 नंबरचं जर हे उदाहरण तुम्हाला येत नाही किंवा जे तुम्हाला प्रश्न दिला तो येत नाही, एक काम करा, फक्त त्याचा खाली तर 2 आकडा टाका आणि खाली 4 आकडा टाका, इथं काहीच लिहू नका, त्याला एक ओळ सोडून त्याला सोडून द्या. का सोडून द्या? कारण बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मध्ये जर चुका झाल्या असतील, बऱ्याचदा होत असतात, मागच्या वर्षी पण झाल्या होत्या. विज्ञानचा पेपर चेक करताना मी स्वतः चेक केलं होतं, 6 मार्क विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी फुकट मिळाले होते, बरोबर का नाही? पण कोणाला ज्यांनी आकडा टाकला असेल त्यांना. मग तुम्ही याच्या फक्त आकडा टाका, एक ओळ गॅप सोडा, काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्हाला घरी काय विचारायला येणार नाही, बाबा मॉनिटर किंवा पेपर चेक करणार का तू एक ओळ का सोडली किंवा काय केलं, काही अडचण नाही. जर हे समजा तुमचं उत्तर चुकून जर चुकीचं आलं, जर समजा हे 2-2 मार्काला तुम्हाला इथं 1.5 मार्क भेटला आणि याचे जर 2 मार्क आहे, हा क्वेश्चन जर चुकीचा होता तर तुमचे हेच 2 मार्क पहिले ग्राहीत धरले जातील, हे 1.5 तुमचे कट होतील आणि वरचा राहिलेला तुमचे खालचे मार्क पकडले जातील. ओके ना? ठीक आहे, चला पुढे बघा मित्रांनो, उपप्रश्नांचे क्रम चुकवू नका. इतक्यात सांगितलं काय का उपप्रश्नांचे तुम्हाला काय करायचं, क्रम चुकवायचा नाहीये. जर तुम्हाला सांगितलंय पहिला प्रश्न दिलेला आहे, ठीक आहे ना, पहिल्यातला अ दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 जर समजा दिले ती, याच्यापैकी जर तुम्हाला कोणतेही जर तुम्हाला 2च येत आहे किंवा तुम्हाला 2च सोडायची ती, मग तुमचा जर क्रमांक 2 असेल तर तो दुसरा सोडता तुम्ही, तर पहिल्यांदा सोडवताना त्याचा आकडा तोच टाकायचा, हा दुसरा वरती घेतला म्हणजे पहिल्यांदा सोडा घेतला म्हणून 1 टाकणार का नाही, तिथं 2च यायचा. जर तुम्ही शेवटचा चौथा घेताय तर चौथा तुम्ही तर 4च क्रमांक टाकणार, 1 2 टाकणार नाही. उपप्रश्नांचे क्रमांक चुकू नका. आणि लक्षात घ्या रिकाम्या जागी योग्य लिहिताना शॉर्टकट मारू नका कृपया करून. जर तुम्हाला सांगितलं असेल पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या ती, तर पूर्ण वाक्यामध्ये रिकामी जागा भरा, जे काही तुमचं उत्तर असेल त्याला अंडरलाईन करा आणि त्याच्यानंतरच रिकाम्या जागा पूर्ण लिहा, शॉर्टकट मारायचा नाही. चुकी बरोबर मध्ये बघा काय सांगितलं तुम्हाला का विधान चूक आहेत की बरोबर आहे, बघा काय विधान चूक आहेत की बरोबर आहेत ते लिहिल्यावर त्याचे स्पष्टीकरण देणे अनिवार्य आहे. तुम्ही काम करा का जे तुम्हाला सांगितलं असेल बाबा का चूक आहे की बरोबर आहे, मग त्याच्यात तुम्हाला स्पष्टीकरण का बरोबर आहे किंवा का चुकीचं आहे त्याचं कारण किंवा त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. लक्षात घ्या मराठी हिंदी इंग्रजीचा पेपर नाहीये, मोकार लिहायचं नाही, मोकार पॅसेज मोकार उत्तर लिहित बसायचं नाही. जर जास्त उत्तर लिहित बसलं आपण मग तुम्हाला कितीही येऊ द्या तुमचे मार्क कट केल्याशिवाय राहणार नाही. समजते ना? मुद्देनुसारच तुम्हाला लिहायचे, जे सांगतोय तेच तुम्हाला करायचे, ठीक आहे ना? तर वरील प्रमाणे जे काही आपण तुम्हाला सांगितलं हे सगळ्यांचं सूचनाचं पालन करा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 100% इतिहास व राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला काही विषयात या विषयामध्ये तुम्हाला चांगले गुण म्हणजे आउट ऑफ मार्क देखील मिळू शकतात. मुद्देनुसार लिहा, 4 मुद्दे ते 2 मार्काचा प्रश्न आहे तर 4च मुद्दे लिहा, 8-6 मुद्दे लिहा, पण एक एक करूनच लिहा. समजतं ना? आकडा 1 द्या. ओके ना?
चला तर आय होप सगळ्यांना व्हिडिओ भेटला असेल, समजला असेल या व्हिडिओमध्ये काय. ऑलरेडी आपण जुन्या क्वेश्चन पेपर पीवायक्यूचा पण क्वेश्चन टाकले. ती काही जण म्हणतात, ठीक आहे ना, काही जण, एक मिनिट हा, मला यांची विकेट घेऊ द्या म्हणजे थोडंसं मलाही बरं वाटलं. बघा, काही जण असे म्हणतात का भिकार चोट, काही जण असे म्हणतात का हे क्वेश्चन येत नाही. लक्षात घ्या, त्या दलिंदरांसाठी सांगतो का मी जेवढे व्हिडिओ टाकलेत ना, 1 2 3 4 5 काय असतील ते इच अँड एव्हरी क्वेश्चन पेपरचे ते व्हिडिओ पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत, शेवटच्या सेकंदापर्यंत व्हिडिओ बघायचे. आणि जे क्वेश्चन तुम्हाला सांगितले ना पाठांतर करा, तर ते क्वेश्चन पाठांतरच करून घ्यायचे. ती मध्ये एखादा व्हिडिओ पाहायचा आणि मध्ये स्किप करून निघायचा चालणार नाही. अशा दलिंदरांनी नाही बघितला व्हिडिओ तरी चालतो, पण जे सांगितले ते करा. क्वेश्चन मार्क टिक करून दिले ते पाठांतर करा, मग तुम्हाला उत्तर भेटणार. ती 3 क्वेश्चन पेपर, 3 क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला वाटतं का बोर्डात, जसं का बोर्ड काय आम्ही त्यांचे जावायचे आमच्याच घरी क्वेश्चन पेपर छापतात. आम्ही सांगतो तुम्हाला काय का तुम्हाला जरी क्वेश्चन पेपर दिले, जर तुम्हाला 40 क्वेश्चन दिले, ते 40 क्वेश्चन पैकी तुम्हाला 25 30 35 जर क्वेश्चन आलेत परीक्षेमध्ये तर खूप चांगली गोष्ट आहे ना. तर तुम्हाला पहिला डायरेक्ट पहिल्यापासून आम्ही काय त्यांच्या जाव आहेत का, आमच्या घरी क्वेश्चन पेपर छापतात का रे. लक्षात घ्या. तर नीट कमेंट करत जा, नीट व्हिडिओ बघत जा, जे सांगितले ते करत जा, फालतूगिरी करायची नाही. जे सांगितले ते करा. मराठी, हिंदी, इंग्लिश पासून गणित भाग 1 गणित भाग 2 ला 100% जे दिलं तेच आले. ती समजलं का. जर तुम्हाला 40 क्वेश्चन दिले तर त्याच्यापैकी 10 15 20 क्वेश्चन जरी नाही आले तर आम्ही काय करू शकत नाही, पण हे 20 नाही आले पण त्याच्यापैकी 20 तर आले ना, याला महत्व आहे. समजते ना. तर ह्या शेवटचा भाग असा होता की जे निगेटिव्ह कमेंट करतात त्या लोकांसाठी हा व्हिडिओ होता. ओके ना. तर सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट का मित्रांनो, व्हिडिओ समजून घ्या का आपल्याला काय करायचे काय नाही करायचे. यामधून तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होणार. पेपर चांगला लिहा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. अजून 2-3 व्हिडिओ मी सगळे बनवते, सगळे बघून घ्या आणि जे उत्तर सांगितले, जे क्वेश्चन सांगितले ते एकदा पाठांतर करून घ्या. ओके, चलो मिलते ब्रेक के बाद. तोवर सर्वांना जय महाराष्ट्र.